श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर सर्वात आधी हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे की मंगळ हा मेष राशीचा स्वामी ग्रह आहे. याचा अर्थ असा की तुमच्या राशीवर मंगळाचा थेट आणि सर्वात शक्तिशाली प्रभाव असतो. जोपर्यंत मंगळ तुमच्या स्वतःच्या राशीत होता तोपर्यंत त्याने तुम्हाला अफाट ऊर्जा, जिद्द आणि लढावृत्ती दिली. पण आता अग्नितत्व असलेला ग्रह आपल्या स्वग्रहाची साथ सोडून तुमच्या कुंडलीच्या दुसऱ्या स्थानात म्हणजे धनस्थानात प्रवेश करत आहे. ज्योतिषशास्त्रात जेव्हा स्वामी ग्रह आपल्या स्थानापासून दूर जातो तेव्हा आयुष्यात मोठी स्थित्यरते येतात. ही केवळ एक साधी ग्रहस्थिती नाही तर तुमच्या पुढील 45 दिवसाच्या आयुष्याचे नवीन नियोजन आहे. मंगळाचे हे गोचर तुमच्या करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. आतापर्यंत ज्या ध्येयासाठी तुम्ही रात्रदिवस मेहनत करत होतात त्या मेहनतीचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. मात्र दुसऱ्या स्थानी मंगळ तुमच्या बोलण्यात एक प्रकारची तिखटपणा किंवा अहंकार आणू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचे सर्वस्व वाढेल यात शंका नाही, पण तुमच्या शब्दामुळे वरिष्ठाशी किंवा सहकार्याशी वाद होण्याची दाट शक्यता आहे. हा काळ तुमच्यासाठी सावधगिरीने पावले उचलण्याचा आहे. जर तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवून संयमाने काम केले तर याच काळात तुम्हाला पदोन्नती आणि मानसन्मान मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मित्रांनो, लक्षात ठेवा की मंगळ हा रणगणाचा योद्धा आहे. तो जिथे जातो तिथे ॲक्शन घेऊन येतो. आता तुमच्या धनस्थानात बसून मंगळ तुम्हाला आर्थिक बाबतीत मोठे निर्णय घेण्यास प्रयुक्त करेल. गुंतवणुकीसाठी हा काळ उत्सवाचा असेल, पण कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी घाईगडबड करू नका. तुमच्या राशीत मंगळाचा अभाव कमी होत असला तरी तुमची मेष राशीची मूळ ओळख म्हणजे तुमची जिद्द, ती आता आर्थिक यशाच्या मार्गावर वळायची आहे. या भागात आपण हेच पाहणार आहोत की कशा प्रकारे तुम्ही तुमच्या आंतरिक ऊर्जेचा वापर करून या गोचराचा फायदा स्वतःच्या प्रगतीसाठी करून घेऊ शकता. चला तर मग समजून घेऊया की हा मंगळ तुमच्या बँक बॅलन्समध्ये काय बदल घडून आणणार आहे. आता वळू या सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे, तो म्हणजे तुमचा पैसा. ज्योतिषशास्त्रात दुसरे स्थान हे केवळ कुटुंबाचे नाही तर ते तुमच्या संचित धनाचा आणि बँक बॅलन्सचे मुख्य केंद्र मानले जाते. जेव्हा मंगळसारखा ऊर्जावान ग्रह तुमच्या धनस्थानात प्रवेश करतो तेव्हा तो तुमच्या आर्थिक स्थितीत हालचाल निर्माण करतो. याचा थेट अर्थ असा आहे की येणाऱ्या काळात तुम्हाला अचानक धनलाभाचे मार्ग मोकळे होताना दिसतील. जर तुमचे काही पैसे कुठेतरी अडकले असतील किंवा ज्या जुन्या गुंतवणुकीतून परतावा हवा असेल तर 21 जून नंतरचा काळ तुमच्यासाठी सोन्यासारखा संधी घेऊन आला आहे. लक्ष्मीची कृपा तुमच्यावर बसणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला योग्य वेळी योग्य पाऊल उचलणे गरजेचे आहे. मंगळ म्हणजे गुंतवणूक आणि जोखीम. या काळात तुम्ही एखादी मोठी मालमत्ता किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुम्हाला दुप्पट नफा मिळवून देऊ शकतो. परंतु इथे एक गोष्ट गाठ मारून ठेवा. मंगळ हा आक्रमक ग्रह आहे. तो तुम्हाला घाईने निर्णय घेण्यास प्रयुक्त करेल. कमी वेळात जास्त पैसा मिळवण्याच्या नादात तुम्ही चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवू शकता. त्यामुळे कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी कागदपत्रे तपासा आणि अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. जर तुम्ही रिअल इस्टेट किंवा सोने यासारख्या क्षेत्रात गुंतवणूक केली तर त्याचे दीर्घकालीन फायदे तुम्हाला नक्कीच मिळतील. मित्रांनो, जिथे पैसा येतो तिथे खर्चही वाढतात, हे विसरू नका. मंगळाच्या प्रभावामुळे या काळात तुमचे चैनीच्या वस्तूवर किंवा घरातील अनावश्यक गोष्टीवर खर्च वाढण्याची शक्यता आहे. काही वेळा तुमच्या रागावर किंवा दिखाव्यापोटी तुम्ही असे निर्णय घ्याल ज्यामुळे तुमचे बचत केलेले पैसे खर्च होऊन जातील. या काळात बजेट आखणे ही काळाची गरज आहे. तुम्ही जर तुमच्या खर्चावर लगाम घातला तर हे गोचर तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवू शकते. लक्षात ठेवा, पैसा कमवणे जितके महत्त्वाचे आहे तितके ते टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, या काळात तुमची आर्थिक आघाडी सुसाट धावणार आहे.
की ब्रेक लागणार हे पूर्णपणे तुमच्या संयमावर अवलंबून आहे. तुमच्या करिअरच्या दृष्टीने मंगळाचे हे गोचर अत्यंत महत्त्वाचे पूर्णपणे ठरणार आहे. मेष राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी आत्तापर्यंत एक वेगळी ओळख मिळाली आहे. पण आता मंगळ तुमच्या द्वितीय स्थानात गेल्यामुळे तुमच्या कामाची व्याप्ती वाढणार आहे. तुम्हाला अचानक मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात किंवा तुम्हाला अशा प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल जे तुमच्या करिअरला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील. ही संधी म्हणजे केवळ पगारवाढीसाठी नाही, तर तुमच्या कर्तृत्वाची सिद्धता आहे. तुमच्यातील नेतृत्व गुण सर्वांना दिसून येईल, ज्यामुळे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर पूर्ण विश्वास दाखवतील. जर तुम्ही गेल्या काही महिन्यापासून कंटाळवाण्या कामामुळे किंवा अपेक्षाप्रमाणे पगारवाढ मिळत नसल्यामुळे नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी गोल्डन पिरियड ठरू शकतो. मंगळ तुम्हाला साहसी निर्णय घेण्यासाठी प्रेरित करेल. तुम्हाला अनेक नवीन ऑफर मिळण्याची शक्यता आहे, ज्यात पूर्वीपेक्षा जास्त मान आणि धन दोन्हीही असेल. मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. नवीन नोकरी स्वीकार करताना घाईत राजीनामा देऊ नका. पूर्ण विचार करून लेखी आश्वासने मिळाल्यावरच पाऊल उचला. मंगळाच्या प्रभावामुळे तुम्हाला नोकरी बदलताना उत्तम पॅकेज नेगोशिएशन करण्याची संधी मिळेल. त्याचा पूर्ण फायदा घ्या. व्यापाऱ्यासाठी हा काळ संमिश्र असणार आहे. तुमचा व्यवसाय विस्तारण्याची ही उत्तम वेळ आहे. विशेषतः जर तुम्ही रिअल इस्टेट, तंत्रज्ञान किंवा उत्पन्नाच्या क्षेत्रात असाल. मात्र व्यवसायात भागीदारी करत असाल तर सावध राहा. मंगळाच्या प्रभावामुळे तुमच्या स्वभावात थोडा तिखटपणा येईल, ज्यामुळे तुमच्या पार्टनरसोबत वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. तुमच्या पार्टनरचे ऐकून घ्या आणि वादाच्या प्रसंगी शांत राहून चर्चा करा. लक्षात ठेवा, व्यावसायिक यश हे एकट्याचे नसते, तर ते टीमवर्कवर अवलंबून असते. जर तुम्ही तुमच्या रागाला शांत ठेवून धोरणीपणे निर्णय घेतले, तर तुमचा व्यवसाय या काळात नवीन नवीन शिखरे सर करेल. मंगळ जेव्हा धनस्थानात येतो, तेव्हा तो व्यक्तीच्या वाणीवर सर्वाधिक प्रभाव टाकतो. मेष राशीच्या जातकांनो, या काळात तुमची वाणी धारदार शस्त्र बनू शकते. तुम्हाला वाटेल की तुम्ही खरं बोलत आहात, पण समोरच्या व्यक्तीला ते कदाचित अपमानास्पद वाटू शकते. तुमच्या रागामुळे किंवा कडक बोलण्यामुळे घरातील वातावरण तणावपूर्वक होऊ शकते. लक्षात ठेवा, शब्द हे एकदा बाहेर पडले की परत घेता येत नाही. त्यामुळे कुटुंबात, विशेषतः जोडीदाराशी किंवा आईवडिलांशी बोलताना शब्दाचा वापर जपून करा. प्रेमळ शब्दांनी तुम्ही अशक्य गोष्टीही साध्य करू शकता. हा मंत्र या काळात तुमच्या नात्यात टिकवून ठेवेल. मंगळ हा अग्नितत्वाचा ग्रह असल्याने या काळात घरात लहान सहान कारणावरून मतभेद किंवा वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जुन्या आठवणींना उजाळा देऊन वाद वाढवण्यापेक्षा वर्तमानातील सुखावर लक्ष केंद्रित करणे कधीही चांगले. मेष राशीची व्यक्ती सहसा स्पष्ट वृत्ती असते, पण मंगळाच्या या गोचरामुळे तुमचा हा स्वभाव आक्रमकतेने रूपांतरित होऊ शकतो. घरात शांतता राखण्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. एखादी धार्मिक किंवा कौटुंबिक सहल या काळात तुमच्या नात्यातील दुरावा कमी करण्यास मदत करू शकते. संवाद संपवू नका. संवाद वाढवा, पण त्यात अहंकार नसावा. कुटुंब म्हणजे तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. या गोचराच्या काळात व्यावसायिक धावपळीत तुमच्या जवळच्या माणसांना वेळ देणे विसरू नका. अनेकदा आपण यशाच्या शर्यतीत कुटुंबाला दुय्यम स्थान देतो, पण मंगळाचे हे संक्रमण तुम्हाला आठवण करून देईल की तुमच्या यशाचे खरे साक्षीदार तुमचे कुटुंबीयच आहेत. जर तुम्ही अविवाहित असाल तर घरातील मोठ्यांचा सल्ल्याला मान द्या. त्यांच्या अनुभवातून तुम्हाला या काळात मोठे मार्गदर्शन मिळू शकते. थोडक्यात सांगायचे तर या 45 दिवसात इगो घराच्या उंबरठ्याबाहेर ठेवा आणि प्रेमाला घरात प्रवेश द्या. मग बघा तुमचे कौटुंबिक जीवन किती आनंद बनते. आतापर्यंत आपण मंगळाच्या गोचराचे सर्व पैलू पाहिले, पण आता वेळ आली आहे
त्या उपायाची, जे या गोचराची नकारात्मक ऊर्जा नष्ट करून तुमच्यासाठी शुभ फळ मिळवून देतील. सर्वात पहिला आणि प्रभावी उपाय म्हणजे मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचे पठण करा. मंगळ हा हनुमानाचा कारक ग्रह आहे, त्यामुळे त्याची सेवा केल्यास मंगळाचे सर्व दोष दूर होतात. यासोबतच दररोज सकाळी उठल्यावर आईचा आशीर्वाद घ्या. आई ही साक्षात शक्तीचे स्वरूप आहे आणि मंगळ या काळात आईच्या आरोग्यावर प्रभाव टाकू शकतो. त्यामुळे तिची सेवा केल्याने तुम्हाला मिळणारा मानसिक आनंद शब्दातील असेल. मित्रांनो, ज्योतिषशास्त्र हे केवळ ग्रहाची माहिती देत नाही, तर ती आपल्याला शिस्त लावते. या काळात जर तुम्हाला कामात चिडचिड किंवा अस्वस्थता वाटत असेल तर गूळ खाण्याची किंवा लाल रंगाच्या वस्तूचा वापर मर्यादित करण्याची सवय लावा. शक्य असल्यास दर मंगळवारी गरजू व्यक्तींना किंवा पक्ष्यांना धान्य किंवा गूळ चणे दान करा. ही साधी कृती तुमच्या कुंडलीतील मंगळाच्या तीव्रतेला शांत करते आणि तुमच्या आयुष्यात स्थिरता आणते. रागाच्या भरात कोणालाही कडू शब्द बोलू नका. त्याऐवजी मौन पाळणे हा त्याच क्षणी तुमच्यासाठी सर्वात मोठा उपाय ठरेल. शेवटी एकच सांगेल, 21 जून 2026 नंतरचा हा काळ तुम्हाला तुमच्या क्षमता ओळखण्याची सुवर्ण संधी देत आहे. मंगळ तुम्हाला थकायला नाही तर लढायला शिकवणार आहे. जर तुम्ही संयम, बुद्धी आणि योग्य मार्गदर्शनाचा वापर केला तर हे गोचर तुम्हाला आयुष्यातील मोठ्या यश शिखरावर घेऊन जाईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर माहिती आवडली असेल तर तुमच्या मेष राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि अशाच अचूक ज्योतिषीय मार्गदर्शनासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, ग्रहतारे दिशा दाखवतात, पण त्या दिशेवर चालवायचे कसे काम तुमचे आहे. श्री स्वामी समर्थ.